त्रास होत आहे आता. तर बाळाच्या आईला येतंय ना आणखी गुड न्यूज. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता 7:03 झाले. तर मी आता दवाखान्यात जातो, बाबूला दूध नेऊन देतो आणि परत येतो. आजचा बाबूचा 5वा दिवस आहे दवाखान्याचा. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर काही सगळेजण प्रे करा माझा बेबी लवकर घरी आला पाहिजे. आता याने दूध द्यायला चालले आणि चहा नाश्ता सगळं झालेलं आहे. आणि सकाळी उठल्याबरोबर दूध वगैरे द्यावं लागते, तर खूप त्रास होत आहे आता. लवकर बाबू आला तर चांगलं होते. तर पोचलो दवाखान्यात. आता डॉक्टर साहेब आलेले आहे. आता भेट होती. डॉक्टर साहेब भेटले आता. तर सगळं ठीक आहे म्हणे. तर म्हणे उद्या बाळाच्या आईले भेट करून द्यायची म्हणे आणि उद्यापासून आणता येईल बाळाच्या आईले. तर इथं जमलं तर रूम पण भेटेल. तर मित्रांनो, हे गोळ्या दिल्या आहे सिस्टरनी, तर हे घेऊन येतो. मेडिकल जवळच आहे इथून, डायरेक्ट इकडं बघित आता. तर गाईज आज खूप चांगलं वाटलं. डॉक्टर पण बोलले चांगले, मस्त सगळं व्यवस्थित आहे म्हणे. नर्स पण मस्त आहे म्हणे सगळं. तर मित्रांनो, डॉक्टर साहेब भेटले आत्ता. तर त्यांनी सगळं ठीक आहे म्हणे. तर बाळाच्या आईला उद्या तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणे. मग जमलं तर इथं आपल्याला रूम करावं लागेल. रूम करून म्हणजे तुरंत बाळाला दूध पाजता येईल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता एकदम मस्त, म्हणजे खूप 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 चांगलं वाटत आहे, कारण की सगळं ठीक आहे म्हणते आता. तर आता रिपोर्ट आल्यानंतर अजून माहीत पडते. म्हणून उद्या प्राचीला इथं आणावं लागेल आणि स्वतःच दूध आत्तापर्यंत खूप टेन्शन होतं. तर आता सगळं ते नॉर्मल झालं, सगळं ठीक होणार. नॉर्मल आहे आता, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. घरी जाऊन दूध घेऊन येतो. तर आता घरी गेल्यानंतर प्राची एकदम खुश होऊन जाईल, कारण की तिला अशी बातमी मिळाल्यानंतर. तसं आहे, आम्ही तिला सांगतच नाही काही आतापर्यंत, कोणतीच गोष्ट अशी सांगितली नाही. पण आता सगळं ठीकच आहे, तर सगळं सांगून देतो आता. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बस एवढंच मागतो तुम्हाला. गाईज, मी आलो घरी आणि प्राचीले जे सगळं पूर्ण सांगितलं कसं आहे काय आहे. तर आता तिच्या चेहऱ्यावरची स्माइल तुम्ही बघू शकता. अरे बापरे, आता उद्या येत आहे ना. हा, उद्या तुले जावं लागते बाबू जेवढं येते. पण बाबू पाहिजे दूध सांडणार कसं खुशम खुश, एकदम खुश. प्रेमुळंच झालं आहे सगळं काही. एका दिवसात तुम्ही एवढी प्रे केली आणि कमेंट मध्ये पण सांगितलं तुमचा बाबू लवकर चांगला झाला पाहिजे म्हणूनच तुमच्या प्रेमुळेच आमचा बाबू चांगला झाला. आणि खूप खूप धन्यवाद तुमचा. तर मित्रांनो, आता आंघोळ झाली माझी. पण मस्त बसून आहे, ऊन घेत आहे. तर गाईज, बाबू सोबत एक आणखी गुड न्यूज भेटत आहे आम्हाला. म्हणजे ॲडसेन्स पिन आलेला आहे आमच्या यूट्यूबचं. तर बघा किती लवकर झालं. ते सगळं तुमच्या प्रेमामुळंच. आता थोड्या वेळात पोस्टमन येत आहे. वैभवला कॉल आला होता म्हणते. तर आल्यावर मग तुम्हाला दाखवतो. मी थोडं बाहेर कामाला गेलतो, पण एक चांगली गोष्ट आलेली आहे. तर यूट्यूबचा ॲडसेन्स पिन आम्हाला मिळालेला आहे. तर ते काकू जवळ आला आहे, कारण की फोन आलता मला की पोस्टमन आलता इथं खाली. मग काकू जवळ दिला वाटते. तर काकूला विचारू आपण काय काकू, पोस्टमन आला होता. हा, तर हे आमच्या यूट्यूबचा पिन आलेला आहे. मित्रांनो बघा, एवढ्या दिवस झाले वाट पाहत होतो ॲडसेन्स पिनची. तर आलेला आहे. पाहू द्या, मी खोलतो. फायनली एवढ्या दिवसानंतर आलेला आहे. थँक्यू सो मच. तर ॲडसेन्स पिन व्हेरीफाईड केला आता. तर आता वाजले 7:05 झालेले आहे. तर मी आता दूध नेऊन द्यासाठी चाललो. त्याच्यातच खूप टाइम लागला, कारण की ते समजत नव्हतं. तर थोडं व्हेरीफाईड करायला थोडा टाइम लागला. तर मित्रांनो, बाबूला दूध वर नेऊन दिलं मी. तर हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. बाय बाय.